आपलं गावाचं नाव काय झालं? डोंगरगाव. डोंगरगाव आहे ना. निरंजन पवार सर आपले विक्रांतचे शिरपूर तालुक्याच्या सरांनी आपले अमृत ज्यूस दिलं होतं. सरांना 2 वर्षापासून डायलिसिस चालू आहे. तर सरांना 6 म्हणजे 5 तारखेपासून सरांनी चालू केलं होतं, 5 जानेवारीपासून ना. तर 6 दिवसामध्ये सरांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. सरांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ सरांना पहिले काय प्रॉब्लेम होता. सर तुमचं गाव, तुमचं नाव सांगा. आणि ज्ञानेश्वर अर्जुन पाटील, ज्ञानेश्वर अर्जुन पाटील, डोंगरगाव. डोंगरगाव, तालुका शिंदखेडा. तालुका शिंदखेडा. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? डायलिसिस चालू आहे 2 वर्षापासून. 2 वर्षापासून डायलिसिस चालू आहे. ओके. अच्छा. हप्त्याला म्हणजे किती वेळेस? हप्त्यातनं 2दा. हप्त्यानंतर 2दा. हो. हां, म्हणजे कधी जाता तुम्ही? मंगळवार शुक्रवार. मंगळ आणि शुक्रवार. ओके. मग काय होतं, काय रिझल्ट आला तुम्हाला? मला जवळजवळ 3 लिटर 2.5 लिटर पाणी लागायचं, तर काल अर्धा लिटर लागलं बस. अच्छा अच्छा. म्हणजे दरवेळेस तुम्ही जातात मंगळवारी आणि शुक्रवारी 1.5 लिटर किंवा 2 लिटर असं काहीतरी पाणी निघतं. हो. आणि यावेळेस तुमचा काल तुम्ही रिपोर्ट काढला हो. आणि तुमचा म्हणजे फक्त 500 ml पाणी 500 निघालं. ml. म्हणजे तुम्हाला जोरदार रिझल्ट आला है ना. हो. ओके ओके. बघा सर, आपले शिंदखेडा तालुक्याचे 2 वर्षापासून डायलिसिस करत होते. 2 वर्षामध्ये समजा मंगळवारी आणि शुक्रवारी हप्त्यातून 2 वेळेस डायलिसिस करतात. 200 लिटर पाणी, 2 लिटर 2 पाणी, लिटर. 2 लिटर पाणी निघत होतं. पण काल ते डायलिसिसला गेले तर त्यांचं फक्त 500 ml पाणी निघालं 5 दिवसामध्ये. 5 दिवसामध्ये. म्हणजे आपल्या अमृत ज्यूसचं. मग तुम्ही आपल्या अमृत ज्यूसबद्दल काय सांगणार लोकांना, काय मेसेज देणार? अमृत घेतल्यानंतर त्याचा काही कडवटपणा वगैरे काही नाही, चांगलं आहे घ्यायला. हां हां. काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही लोकांना सांगणार की हो. चांगलं आहे, चांगलं आहे त्याचं घ्यायला, प्रमोशन काही करू. अडचण नाही. हो. ओके. थँक्यू सर.